मैदानाच्या आतमध्ये एका तारखेला दोन मोठे मातबर संघ किरण जाधव यष्टीरक्षण पहिला अतुल नावाचा गोलंदाज एक अष्टपैलू गोलंदाज म्हणून पालघर तालुक्यात मोठा नावाजलेला खेळाडू बघायला मिळतो। MSCBच्या मॅचेसमध्ये देखील महाराष्ट्र राज्य विद्युत परिवहनच्या मॅचेस देखील झाल्या तिकडे की चांगलं पराक्रम गतवर्षी त्यांनी गाजवलाय। मॅन ऑफ द सिरीज मॅच ऑफ द मॅच गेला कल्याण डोंबिवली नवी मुंबई संघासारख्याला धारातीर्थ करण्याचं काम या गोलंदाजाने केलंय। बाबा हे असायला पाहिजे तुम्ही समालोचक नसून तुम्हाला माहिती देखील खेळाडूच असायला पाहिजे आणि अनंत असंख्य खेळाडू आपण इथे पाहिलेत। हेलो, अभी जो सामना हो रहा है वो तारापुर वर्सेस दादरा। ग्राउंड का माहौल बहुत बढ़िया है। लुक फॉर द सिडनी जसपॉल, वो बहुत अच्छा बॉलर ने बॉल डालने की कोशिश की लेकिन बैट्समैन पे बल्ले पे बॉल नहीं आया। बॉल सीधा कीपर के हाथ में, एक भी उस पे ऊपर कोई रन नहीं। लेकिन इस खेल में कोई भी करना है तो जबरदस्त करना, जबरदस्ती मत करना। जबरदस्त और जबरदस्ती में एक ही फ़र्क है, मात्रा का। वो मात्रा जब आप निकलते तो पूरा हासिल कर लेते अपनी टीम के लिए। तो कोई भी खिलाड़ू में एक याद रखना है कि जबरदस्ती नहीं करना है, जबरदस्त करना है। जबरदस्त जहाँ भी करके दिखेंगे वहीं भी आपका माहौल और आपका विनर आप बन सकते हैं। बोलते हैं ना जबरदस्ती और जबरदस्त में खाली मात्रा का फर्क है। वो मात्रा निकाल देंगे तो जबरदस्त होगा, जबरदस्त धमाका होगा। बैट के बल्ले पे आया, बैट ने उठा दिया सेट स्ट्राइक की तरफ, लेकिन कोई सेफ शॉट था। एक रन बल्लेबाज ने निकाला, दाव उनकी हुई। हेलो 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 संजय भाई, आप विरार से आए, विरार वैसे से आते हैं। आपको ये टूर्नामेंट का ऑर्गेनाइजेशन कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लग रहा है। मेरे को ऐसा लग रहा है कि मैं आज सिडनी में आके बैठा हूँ क्योंकि माहौल बहुत बढ़िया है। वहाँ पे सी है, समुंदर है, चारों तरफ ट्री खड़ी है और बीच में माहौल बना हुआ है। पब्लिक भी बहुत सारी है। ऐसा लग रहा है कि हिंदुस्तान में भी एक सिडनी है। वो सिडनी का लुक आज दिख रहा है मेरे को। जस्ट सिडनी, एवरीवन इमेजिन दिस लुक इज अ सिडनी दैट विल बी। तो आप ग्राउंड के बाजू में बीच है इसलिए आप सिडनी बोल रहे हैं उसको? नहीं, वो सिडनी जैसा माहौल ही है क्योंकि ऐसा माहौल समुंदर का जहाँ भी है वहाँ कमी नहीं होती है। और जो ग्रीनिस्ट है वो ट्री है। और जैसे लाइक सिडनी का आप माहौल देखेंगे यूट्यूब पे तो ऐसा ही लगेगा सेम। बहुत अच्छी तरह बॉल किया, अच्छी बॉलिंग कर रहा है बॉलर। बॉलर का नाम क्या है? अतुल। अतुल बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए और अपने टीम के लिए योगदान दे रहे हो अतुल। बेहतरीन गेंदबाजी अतुल की वहाँ दिखाई दे रहे सब जन की। अपने टीम में तारापुर ए टीम में सब ऑलराउंडर है। उसमें किरण जाधव आते हैं, अतुल जाधव, चेतन मोहिते, मिलिंद मोहिते, दो तीन एक हरपुर मौला बैट्समैन भी है, यतीन जाधव, विवेक मोरे। ये अपना पूरा तारापुर का जो ए टीम है वो पूरा बैलेंस है ए टीम है सब। हाँ, धुलंधर बल्लेबाज है। मैंने भी नाम सुना है, शायद मैं कम आता हूँ लेकिन सब नामी खिलाड़ी है। उनका नाम हर जगह दिखा जाता है। जब क्रिकेट मैच होती है, आमदार चषक होता है, वहाँ बड़े बड़े चषक होता है, वहाँ किरण जाधव का नाम ज़्यादा लिया जाता है। किरण जाधव, यतीन जाधव, ये अपने महान बल्लेबाज है। विवेक मोरे, उन्होंने पूरे ग्राउंड में अपना खेल दिखाया। वो जैसा नाचने वाली नाच दिखाती है अपने स्टेज पे, वैसा ग्राउंड पे दिखाने, धमाका दिखाने वाले सब महान बल्लेबाज अपने तारापुर में मिले हुए। और ये अपना जो अपोजिशन है तारापुर की साइड में से वो भी नामचीन टीम है गुजरात की, दादरा। जो हम लोग गुजरात खेलने जाते हैं तब उन लोग परफॉर्मेंस उधर अच्छा करते हैं क्योंकि उन लोग का उधर प्रैक्टिस रहता है। ये कॉन्क्रीट विकेट पे उन लोग का प्रैक्टिस कम रहता है, इसलिए वो बॉल को सब बिंदी गेंद जा रही है अभी। वही तो मैं बोलना चाहता हूँ, मजा जब आता है सामने वाला भी अपना लायक हो तो खेल में मजा आता है। एक ओवर में खाली 2 रन हुआ है, 1 और 2 रन। दोनों टीम जबरदस्त है, दोनों टीम का। हॅलो, दरम्यान इथे मॅन ऑफ द सिरीजचं इथे बक्षीस देण्यात आलेलं आहे। ते स्वर्गीय लक्ष्मी मोरे यांच्या स्मरणार्थ सौजन्य तनुजा हेमंत मोरे यांच्या सौजन्याने देण्यात आलेलं आहे। तर तसेच बेस्ट बॅट्समन आहेत ते अविकेतन यांच्या स्मरणार्थ आहेत कमलीबाई जाधव यांच्याकडून आलेलं आहे। वरोरची टीम दुसऱ्या ग्राउंडवर ताबडतोब जावे, कडवर टीम तिकडे गेलेली आहे। चला आपण जाऊया। 1 षटक आणि 2 धावा झाल्यात। आता वरोरची टीम केडा स्कूलच्या ग्राउंड लवकरात लवकर जावे, तिकडे करवड टीम त्यांचा तिकडे इंतजार करत आहे। चला आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला आता मॅच कडे येऊ। 1 षटक आणि 2 धावा, अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळतो। प्रत्येक संघाला आरपीएल मध्ये हवा असा वाटणारा खेळाडू,
अप्रतिम उत्कृष्ट ऑलराऊंडर निलेश फायटर नावाचा संघ आणि खऱ्या अर्थाने उद्याच करण्याचं काम हे आमचे यतीन जाधव किरण जाधव या लोकांनी केलंय. अरे बिल्कुल ही पहली चेंडू आहा बढ़िया गेंद है फ्लाइट डाल के फंसाया. आज चीज से स्मिथ को फंसाया था सिराज ने. 5 गेंद ऑफ स्पिन मिनिस्टर मिळाली और एक गेंद फ्लाइट डाल के उसको फंसाया था. आज ये सुंदर गोलंदाजी पूर्व अनुभव लावताना असंख्य मैदाने गाजवताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ओहो बढ़िया गेंदबाजी डंडे उखाड़ दिया जिसको कहते खोद के निकालना है. परफेक्ट लाइन है यॉर्कर लेंथ गोलंदाजी. बेहतरीन माहौल बना हुआ है इसका. भावपूर्ण संचालित चचक का बेहतरीन ऑर्गेनाइजर यहाँ दिख रहा है. जो ऑर्गेनाइजर है उसने बहुत मेहनत से कड़ी मेहनत से और पूरा ये किया है. वो जो ऑर्गेनाइज किया है बेहतरीन सब है वहाँ पे. जो आज देखने लायक चीज़ मिल रहा है ऐसे वैसे सोच रहा हूँ कि कभी ऐसे देखा ना भूतो ना भविष्य. वैसे वो देखने वाली आज सब टीम आई हुई है. धुरंधर सब टीम आई हुई है यहाँ पे. कहाँ से आई हुई है. देवेरी बावड़ा अलग स्टेट आउट ऑफ महाराष्ट्र से भी आई हुई टीम है. बहुत गुजरात स्टेट से आई हुई टीम है क्योंकि अपने महाराष्ट्र में गुजरात की टीम है. वही दादरा से आए हुए. वही मैं बोल रहा हूँ बार बार क्या सिडनी का लुक लग रहा है. सिडनी में खेलने का माहौल ही अलग है और अपने जो पब्लिक है वो भी उसका माहौल का फायदा उठा. बहुत बेहतरीन गेंद डालने की कोशिश की लेकिन बल्ला घुमा रहा था. बल्ले पे बेल नहीं है. कोई भी रन्स नहीं. कोई भी उसको रन्स नहीं. निर्धाव षटक बोलते हैं वो है. चला अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा ओ गुड बॉलिंग मी म्हटलं जातं ना प्रत्येक लाईन लेन गोलंदाजी कशी करावी खेळाडूला कसं जखडून ठेवावं अशा पद्धतीची गोलंदाजी करताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला तो म्हणजे निश्चितच चेतन मोहिते नावाचं पहिलं षटक हाताळलं अतुल जाधव. गुड बॉलिंग ॲब्सोल्युटली. पुन्हा एकदा चेतन ऑफस्टोच्या बाहेरचा चेंडू डीप पॉईंट त्या रिझनला जातो की पायथ्याने पॉईंट त्या रिझन झेल पकडला. इथे बाकी उडू जाते. काय गोलंदाजी बघायला. कॅचेस इन द मॅचेस. नवोदिताची साथ ही तारापूर गावाला खूप मिळालाय. लाल दरवाजा कहेंगे तो बिल्कुल पुराने यादें हैं. 1947 में 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर BRC बनलं. बॅक्टेल नावाने बघितलं तिथे त्या काळात लाल दरवाजा होता. लोक बघायचे आणि म्हणून त्या गावाला लाल दरवाजा म्हटलं गेलं. पूर्वेला बघायला सावराई बघायला मिळाला आणि इकडे बाकी तुम्हाला तुमच्या समाजाचे गाव बघायला मिळाले. आणि त्या गावाने केलेली प्रोग्रेस त्या गावाला केलेली उन्नती त्या गावाला खेळाडू प्रत्येक गावाला अभिमान असावा असा तारापूर गावाचं हे तुम्हाला तारापूर गाव बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. मोठमोठे क्रिकेटर बघायला मिळतात. पालघर जिल्ह्यात पेण पनवेल रायगड भिवंडी असे असंख्य मैदानं गाजवणारा आमचा निलेश फायटरचा संघ आज या महाराष्ट्राच्या पृथ्वी तळावर पालघर जिल्ह्याचं नाव घ्यावं तर मी दांडी गावाचं नाव घेईल आणि त्यानंतर सांघिक खेळ जर बघायला मिळाला ज्याने असंख्य खेळाडू घडवले तर हा निलेश फायटरचा संघ. पुन्हा एकदा इथे बाकी चेंडू केलाय पॅरल स्विपच्या पद्धती चेंडू जातो तो मिड विकेटच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावानेची धावसंख्या होते ती 3 आणि षटकं संपली ती 2 षटकं आणि 3 धावा. तो ह्याच्यावर तुम्ही बघू शकता की किस तरह से गेंदबाजी की रफ्तार रहेगी किस तरह से गेंदबाजी की कतार रहेंगी. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग जिसे कहते हैं. एक म्हटले जाते ना खान आहे क्रिकेटची ते लाल दरवाजा संघ तुम्हाला बघायला मिळतात. 2 षटकं 3 धावा असंख्य भगिनी बघायला मिळतात. इस समाजाची जर तुम्ही गोष्ट केली तर जिथे कुठे नसतील तेवढा प्रत्येक भगिनी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आमच्या मंडळाचे खजिनदार आहेत हेमंत जाधव यांचं इथे स्वागत होत आहे. निलेश जाधव यांच्याकडून स्वागत होईल. हेमंत जाधव पुढे यायचं आहे. आपण आलात धन्यवाद. ओ किरण जाधवचा पहिला चेंडू रिव्हर्स स्विप खेळलाय. चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. खरोखर एका धावानेची धावसंख्या होते 4. पहिलं षटक किरण जाधव हा नावाजलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू. त्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलेला असा हा खेळाडू आहे. हा खरोखरच वाखाणण्याजोगी. खरोखर बोलते हैं ना इस तारापुर गांव में शान है तो किरण जाधव की. किरण जाधव आता बॉल टाकतो तर खेळाडू फलंदाजाने हुक करण्याचा प्रयत्न केला पण तो फलंदाज त्याच्या फळीवर नाही येता सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव षटक. हे निर्धाव षटक. धावसंख्या होते चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या किती 5 धावा झाल्यात. मला वाटतं 3रं षटक चालू आहे या सामन्यामधलं. हे असे उत्कृष्ट असे गोलंदाजी करत आहे किरण जाधव आपल्या संघासाठी आणि संघांना
जिंकून देण्याचा पूर्णपार प्रयत्न हा किरण जाधवचा नेहमीच असतो. किरण हा नावाजलेला खेळाडू आहे आणि सर्व इथे तारापूर जसं सांगितल्याप्रमाणे आमचे कॉमेंटेटर खरोखर नावाजलेला संघ आहे आणि प्रत्येक ठिकाणी बरेच मोठमोठे मैदानं गाजवली आहेत आणि हा मारला स्टेट सरळ ह्याच्या हातात चेंडू आणि अतुल जाधवने कोणतीही चूक न करता आपला झेल पकडला आणि गडी बाद झालाय. धाव किती गडी? 6 धावा, 3 षटक चालू. तिसरं षटक मार्गस्थ 6 धावा झाल्या आणि विकेट गेले ते 3. अतिशय दयनीय अवस्था. पहिल्या षटकापासून पकडला गेला. मी म्हटलं ना एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. मातब्बर तारे यतीन जाधव सारखा मोठा धुंदर करंडदार तुम्ही निलेश पाटीलचा पाहिला. किरण जाधवचा खेळल्यानंतर तुम्ही बघितलं 4 गडी बाद झाल्यानंतर तुम्ही बघितलं की दुसरं षटक ज्याने हाताळलं तो म्हणजे आमचा चेतन मोहिते. आता बाकी जैनेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. कंप्लीट बॅलन्स संघ कसा असावा, समतोल संघ ज्याला म्हणतो, ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तो संघ तुम्हाला बघायला मिळतो. तारापूर अविकेतन फायटर नावाचा फलंदाज बघायला मिळतो. आपण बघत आहात श्रद्धांजली चषक. ओहो, किरण जाधवचा हा चेंडू लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकणारा गोलंदाजी. असंख्य मैदानं ज्या गोलंदाजांनी गाजवले ते गोलंदाज तुम्हाला इथे आज बघायला मिळतात. आणि खरोखरच येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं वाक्य मला हाती मिळालं ते म्हणजे आजच्या दिवसातलं की पूर्वीच्या काळामध्ये आपण जे 6 संघ 8 संघ पॅकर बघायचो तशी स्पर्धा पुन्हा इकडे होईल आणि ती स्पर्धा व्हायला पाहिजे जेणेकरून पब्लिक तुम्हाला बघायला मिळते. पूर्वीच्या काळामध्ये संडे म्हटला की कोणतेही मैदान असो तुम्हाला 2000-3000 पब्लिक बघायला मिळायचे. आता जर बघायला मिळालं तर तुम्हाला 200-400 पब्लिक फक्त बघायला मिळतात. आणि आपण ते क्रिकेट बघा, कारण जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाची क्षमता ओळखायची असेल तर चांगला संघ खेळायला बघायला पाहिजे आणि ती स्पर्धा पुन्हा बघायला मिळेल. 3 षटकाने फक्त धावा झाल्यात त्या 6. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. पहिलं षटक टाकलं अतुल, दुसरं षटक टाकलं ते म्हणजे चेतन मोहिते, तिसरं षटक टाकलं ते म्हणजे किरण. आता 4थं षटक कोणाला आणतात ते पाहायचं आहे. तुमसे बढ़कर दुनिया, तुमसे बढ़कर दुनिया. चला घाई करा, 4थं षटक घेऊन जातो गोलंदाज बघायला मिळतोय तो कृणाल. फक्त 6 धावा फलकावर लागल्यात. 3 षटक टाकल्यात. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. इथे बघूया स्लिप बघायला मिळते, थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला, मिड विकेट बघायला मिळते आणि स्क्वेअर लग ही क्षेत्ररक्षण व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते. काय डीजेची साऊंड सर्व्हिस तुम्हाला बघायला मिळते. ॲक्च्युअली गुड साऊंड, चांगले गाणी तुम्हाला कानी पडतात. चिकू स्ट्राईकला आहे. ओ रिव्हर्स स्वीप मारायचा होता, चेंडू जातोय डॉट. गुड किपिंग. हा ऍक्च्युली किपर म्हणून उदयास आला. विवेककडनं आपण विचार केला. विवेक एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि चांगलं यष्टीरक्षण अनेक वर्ष आपण याच्याकडनं पाहिलंय. इथे बाकी चेंडूला टटवला आहे. चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षक एकच धाव बघायला बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांचा विचार केला तर 10 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. 8 करा, 6-2 8. 8 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा कुणाल. ओहो, गुड बॉलिंग. यावेळेला बाकी आर्मर ज्याला म्हटलं जाते, डावखुऱ्या गोलंदाजाचा पेसर जॉब येतो त्याला आर्मर म्हणतात. आर्मरचा उपयोग केला आणि इथे चांगली यष्टीरक्षण तुम्हाला विवेककडनं बघायला मिळते. कोणत्याही पद्धतीची मुभा देत नाही, कोणत्या पद्धतीचा रूम मिळत नाही, मोठे फटके खेळत नाही. परफेक्ट गोलंदाजी कशी असावी पाहायला मिळते. हा इथे बघा चेंडू मधल्या फळीमध्ये आला, चेंडू सरळ जातो किरण जाधवच्या हातामध्ये. जिथे बघता थ्रो करेपर्यंत 2 धावा होत आहेत आणि 2 धावांची आता बाकी धावसंख्या होती ती डबल फिगर मध्ये 10 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी, आखरी 2 गेंदे आने बाकी है. दादरा आज ज्यादा रन नहीं बना पाए और रिव्हर्स स्वीप खेळलाय. इथे बाकी पॅडल स्वीप रिव्हर्स स्वीप खेळला पण चेंडू तेवढा कन्वर्ट झाला नाही बॅटीवरती आणि इथे बाकी एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या होते 11. शेवटचा चेंडू या इनिंगचा, आखरी गेंद इस इनिंग की. सिर्फ 11 रन बटोर पाया है. कुछ कहा नहीं जाता, क्रिकेट है, 11 में भी मैच जीत सकते हैं. मेरे क्रिकेट हिस्ट्री में 13 रन पे मैच जीता था सेमीफाइनल, वो मैच था लखपति का. लेफ्ट आर्म 2 ओवर की मैच थी, 2 लेफ्ट आर्म थे और सामने वाली टीम को सिर्फ 5 पे रुकवा दिया था. डॉट बॉल. तर 12 धावा विजयासाठी करायच्या आहेत तारापूर अविकेतन फायटर्ससाठी. आणि यानंतर कोणाचा सामना होईल या मैदानावर आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. ऑर्गनायझर बघा कोणाचा सामना यानंतर या मैदानावरती. दरम्यान इथे टॉस होत आहे. वरोर बी आणि करबड कर्णधारण इथे यायचं आहे. टॉस होत आहे.
चला 12 धावा विजयासाठी करायचे आहेत. दादानगर हवेली आरसीसी फील्ड लगाई आप. बिलकुल बढिया गेंदबाजी. आपण जर विचार केला तर कशा पद्धतीने गोलंदाजी केली तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम पहिली अतुल. दरम्यान खेळाडूंना एक सूचना आहे. इथे आम्ही खेळाडू कक्ष तयार केलेला आहे. खेळाडू कक्ष तयार केलेला आहे. इथे येऊन आपण बसायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. उमरगाव आणि वरोर ए, कृपया लक्ष द्या. उमरगाव आणि वरोर ए ह्याच्यानंतरचा तुमचा सामना आहे या मैदानावर. गावदेवी मैदानावर तुमचा सामना खेळवण्यात येईल. टॉस करता दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे. उमरगाव आणि वरोर ए इथे टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघांनी. एक मिनिट मी गोलंदाजी सांगतोय. अतुल जाधव यांनी 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. चेतन मोहिते यांनी 1 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. किरण जाधव यांनी 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय आणि कुणाल यांनी 5 धावा दिल्यात, 1 देखील करतात. अशा आपण 4 षटकामध्ये 11 धावा काढल्यात आणि 12 धावा ह्या विजयासाठी. तर तारापूर अविकेंद्र फायटर प्लेअर पाठवा चला, जेणेकरून आपल्याला उजेडामध्ये सेमीफायनल आणि फायनल खेळता येईल. एक उत्कृष्ट आयोजन, परफेक्ट आयोजन कसं असावे तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात श्रद्धांजली चषक आयोजक तारापूर. दरम्यान इथे जगदीश जाधव आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आणि वैभव जाधव सह खजिनदार यांचं इथे आगमन झालंय. यांचं इथे स्वागत होतील. आपण मंचावर यायचं आहे. जगदीश, वैभव, आपण मंचावर यायचं आहे. योगेश म्हात्रे आणि आमचे पद्माकर उर्फ स्वप्नील मोरे हे स्वागत करतील. एक गुच्छ घे. ए, तुमचं नाव घेतलं जा ना. नाव घेतलं जा. दोघांचं इथे स्वागत होत आहे. दरम्यान जे संघ आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. त्या कर्णधारांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 12 धावा विजयासाठी यतीन जाधव नावाचा एक गोलंदाज फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला विवेक नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. जगदीश जाधव यांचं इथे स्वागत होत आहे. योगेश म्हात्रे यूट्यूब त्याचबरोबर वैभव जाधव यांचा स्वप्नील मोरे स्वागत करतील. धन्यवाद. चला 12 धावा विजयासाठी करायचे आहेत. नाणेफेक जिंकण्याचं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि जो भरोसा दाखवला कर्णधाराने गोलंदाजावर तो परिपक्व केलाय. दरम्यान वरोर ए आणि उंबरगाव यांच्यामध्ये टॉस होत आहे. आमचे उपाध्यक्ष हेमंत मोरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होत आहे. वरोरने टॉस जिंकलेला आहे. बॉलर्स नेम वरोर आपण हा टॉस जिंकलेला आहे. आपण या स्पर्धेविषयी आणि टॉस जिंकलेला तर आपण काही क्षेत्ररक्षण का गोल बॅट्समन प्रथमतः श्रद्धांजली चषक तारापूर वर्ष दुसरे आमच्या सगळ्या बांधवांना आमच्या वीर सागर वरोरकडून भावपूर्ण श्रद्धांजली. खरोखरच खूप वर्षानंतर तारापूरने बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर टुर्नामेंट भरवली आणि एक मोठ्या लेवलची टुर्नामेंट आज इथे ऑर्गनाईज केलेलं आहे. सर्व सिस्टमॅटिक जसे आपली RPL होते त्याप्रमाणे हे ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याबद्दल तुमच्या संपूर्ण गावाचे खूप खूप धन्यवाद. हमारे सामने जो उंबरगांव टीम है एक बड़ी टीम है, तो एक बड़ा चैलेंज है. समाज की 2 बड़ी टीम आमने सामने खेलेंगी साल के आखरी बार. तर नक्कीच आम्ही त्यांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करू आणि हा सामना आणि ही स्पर्धा जिंकण्याचा 100% एफर्ट देऊ. धन्यवाद. धन्यवाद हिमांशू आणि तुम्हाला शुभेच्छा.
चला 12 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि या सामन्यासाठी आपले सर्वांचे लाडके वसंत काका आपले अध्यक्ष यांनी या संपूर्ण टुर्नामेंटसाठी शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे की मी इकडे नाही आहे, पण त्यांचं मन हे संपूर्ण या स्पर्धेसाठी बघायला मिळते. एक मोठं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी क्रिकेटसाठी मग फक्त तारापूरचा संघ नको होतो, पालघर तालुक्यातला कोणताही संघ असो, डहाणू तालुक्यातला कोणताही संघ असो, ज्या संघाचा निश्चित पाठीराखण केला आहे, मोठमोठ्या स्पर्धेसाठी जाणारा आणि निश्चितच आपण पिढीपेठसाठी स्पर्धाचं मालकत्व ज्यांनी स्वीकारलं आहे अशा वसंतदादांचं तुम्हाला निश्चितच इथे शुभकामना दिल्यात. फक्त इकडे नाही आहेत ती दिलगिरी व्यक्त करतात. बघा आज त्यांच्या काही कामानिमित्त गेलात, पण खरोखर त्यांचं मन आणि धन हे आपण बघायला मिळते. काका अशीच साथ आमच्याबरोबर ठेवा आणि असंच तुमचं प्रेम असेल तर हा समाज आणि हे मुलं याहीपेक्षा मोठं काम करतील. ओ इथे बाकी पुन्हा रिव्हर्स सेफ खेळायचा होता, चेंडू बॅटीवर येत नाहीये. इथे बाकी धावसंख्या होती ती फक्त 7. 12 धावा विजयासाठी करायचे आहेत. काय गोलंदाजी केली तारापूर अविकेंद्र फायटर्स संघाकडनं. अब्सोल्युटली गुड बॉलिंग चारही गोलंदाजांनी आणि आज खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा फक्त 12 धावा जिंकायला दिल्यात. शेवटच्या षटकात फक्त 5 झाल्यात. 1, 3, 2 अशा धावा निघाल्यात. ओहो अतुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात. हाच जो त्यांचा फटका ज्याच्यावर त्याने मोठं काम केलं. इथे बाकी पहिलं षटक संपलं, फलका धावसंख्या लागली ती 7. आता बाकी 5 धावा, 18 चेंडू आणि 5 धावा. अतिशय मोठी स्पर्धा. नुकत्याच आमच्या वरोरच्या कर्णधाराने सांगितलं की एक मोठ्या लेवलची स्पर्धा बघा, ज्या पद्धतीने ट्रॉफ्या ठेवल्या, ज्या पद्धतीने मोमेंट ठेवल्या, ज्या पद्धतीने ऑर्गनायझेशन केलंय, एक लुक एक वेगळा बघायला मिळतो. कारण जितके मोठे क्रिकेटर जिथे बनतात ना तो क्लास तो दर्जा इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतो. येत्या काळात तुम्हाला 9, 10, 11, 12 या कालावधीत पाम गावात मोठी स्पर्धा बघायला मिळेल. आताच मला फोन आला होता. बॉलर्स नेम देवा. ओके, देवा नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. बल्लेबाजी नाही कर पाए आज. 18 चेंडू 5 धावांची आवश्यकता. दोन्ही मोठे. एका साईडला तुम्ही दादरा नगर हवेली RCC आणि एका साईडला तारापूर पालघर तालुक्यातला मोठा संघ म्हणून आपण ओळखतो तो म्हणजे अविकेतन फायटर तारापूर. आहा गुड बॉलिंग. या बॉलिंगचे ऍक्शन बघितलं लेदर क्रिकेट खूप चांगलं गाजवलं. कारण चेंडू रिलीज करण्याची क्षमता बघा. पूर्ण चेंडू 90 अँगल मधून कानाच्या कोपऱ्यातून चेंडू जातोय. यतीश चक्र यस तुमचं देखील मनापासून स्वागत करतो आम्ही. कारण अशा खेळाडूंना हेरायचं आणि पुढे कसं न्यायचं हे तुम्हाला बघायला मिळतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आपण बघत आहात. ओ चेंडूला हलक्यापणे खेळून काढलाय. चेंडूला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या रिजनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने अशी धावसंख्या होती ती 8. 8 धावा या फलकावर लागल्या जातात. आमचे मान्यवर येतात. एका साईडला आमचे यतीश यादव, यतीश अकरे, एक उत्कृष्ट कोच, उत्कृष्ट खो खो खेळाडू, त्यांचं देखील आगमन त्यांनी स्थानापन्न आहे. त्यांच्याबरोबर आलेले आमची पाहुणे मंडळी म्हणजे ओके आमचे तत्वज्ञ प्रवीण डवणे साहेब या. आणि दुसऱ्या साईडला आपण बघत आहात वसंत तांडेल साहेब. आपण देखील इकडे यायचं आहे. या स्थानापन्न व्हा. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. बाहेर आहे. त्याने आता मला फोन केला. तो फोनवर सांगितलं वसंत जाधव साहेबाला आमचे तटरक्षक दलाचे प्रवीण साहेब हे भेटायला आलेत. प्रवीण डवणे साहेब हे तुम्हाला भेटायला आलेत. पण ते मॅच बघतायत. हा तुमचा मॅच तिथपर्यंत पोहोचत. या आपण स्थानापन्न व्हा. ओ गुड बॉलिंग. काय क्लास बघायला मिळतो बघा. 12 धावा साठ्या देखील मेहनत करता खेळाडू बघायला मिळतो. लेदर क्रिकेटची पर्वणी. कारण असे खेळाडू तुम्ही बघितले तर यतीश डोळ्याच्या नजरेत बसले की तो खेळाडू पुढे जाणार. असंख्य खेळाडूंना मोठा ट्रॅक त्यांनी दाखवलाय. चांगलं क्रिकेट हे मैदान जे आज आपण बघत आहात. गावदेवी क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आणि गावदेवी कमिटीचे अध्यक्ष म्हणून या लहान वयात त्यांनी काम केलं. लोकांनी एकमताने त्याची निवड केली गेली आणि म्हणूनच ते वैभव साम्राज्य आज तुम्हाला गावदेवीचे हे मैदान एवढं सुसज्ज बघायला मिळते. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतोय देव नावाचा गोलंदाज. ओ गुड बॅट अँड गुड प्लेड. 1 धाव नाही घेत. मोठ्या धावांनी जी विजय संपादन करायचं आहे. पण खरोखरच 12 धावा असल्यानंतर देखील बघायला मिळतो आमच्यामध्ये जुडलेत ते म्हणजे निश्चितच
प्रवीण नारायण डवणे साहेब, संपादक प्रकाशक म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. भारत सरकार रजिस्टर ऑफ न्यू पेपर फॉर इंडिया आणि तटरक्षक साप्ताहिकचे तुम्हाला हे आजचे तुम्हाला बघायला मिळतात. खरोखर तटरक्षक साप्ताहिक जेव्हा आपण वाचतात तेव्हा दणदणीत बातम्या, गोरगरिबांना न्याय देण्याच्या बातम्या जास्त. इथे बाकी चेंडूला टटवला आहे, फिनिश मॅच होती की पाहायचं आहे आणि अप्रतिम झेल, व्हॉट अ कॅच, अब्सोल्युटली गुड कॅच. इथे बाकी तुम्हाला मिड विकेटच्या क्षेत्रात बघायला मिळते आणि कॅच पकडला पहिल्या गडी तंबूत पडतोय, बाद होतो. विवेक जाऊया डीजे कडे ना, तिथपर्यंत आपण जाऊया, स्वागत करूया आपण इकडे. अनिकेतजी या, मी विनंती करतो की तटरक्षक साप्ताहिकचे आमचे आदरणीय प्रवीणजी डवणे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. कॅमेरामॅन प्लीज इथे कॅमेरा घ्या. आमचे सर्वांचे लाडके आजचा तटरक्षक साप्ताहिक प्रवीण नारायण डवणे साहेब संपादक आहेत. त्यांचे खरोखर स्वतः त्यांचं मनापासून आम्ही इथे कौतुक करतो आणि तुमचं इथे आल्याबद्दल मनापासून स्वागत करतोय. तदनंतर बाकी आपण विचार करतोय ते म्हणजे वसंत तांडेल साहेबांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. वसंत तांडेल साहेब देखील पुष्पगुच्छ त्यांचा सन्मान करायचा आहे. वसंत तांडेल साहेब आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. हेच प्रेम तुम्ही आमच्याबरोबर दाखवतात आणि असंच असायला पाहिजे. कारण लोकांशी जुडायचं असेल तर आपण प्रत्येकाने यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देखील चित्रीकरण केलं जातं आणि तुम्ही इकडे आलात त्याबद्दल निश्चितच आमचं संत रोहिदास समाजातर्फे आणि तारापूर क्रिकेटतर्फे तुमचं केलं. त्यानंतर सर्वांचे लाडके ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून किरण जाधव, आपण या किरण जाधव या, यतीश अकरे यांना सन्मानित केलं जात आहे. खरोखरच हे क्रिकेट आणि क्रिकेटशिवाय ते राहूच शकत नाही असं आम्हाला आज त्यांचा सन्मान करताना इथे बाकी प्रत्येकाचं मन गहीवरून येते. कारण ह्या मुलांनी जो प्रयत्न केला आहे आपल्या क्रिकेटसाठी सर्वस्व देताना आणि हे मैदान त्याच्यावर बघायला मिळतं. स्थानापन्न व्हा. आपण तिन्ही मान्यवर इकडे आलात त्याबद्दल तारापूर क्रिकेट आपलं मनापासून आभार मानते. निलेश नावाचा गोलंदाज, 4 धावा अजून हव्या आहेत. मी हा अंग आहे गोलंदाज. ओ गुड फिल्डिंग, काय फील्ड सेटलमेंट केलंय. हो हो, इथे बाकी बाद होतोय तो म्हणजे यतीन जाधव दुसऱ्याकडे तंबूत परततोय. अजून देखील धावसंख्या ती 8. तिसरं षटक मार्ग असतंय. किती चेंडू किती धावा आता? 4 धावा हव्यात. 10 चेंडू आणि 4 धावा. आता बाकी जातो किरण जाधव नावाचा मोठा क्रिकेटपटू ज्याने असंख्य मैदानं गाजवलेत. सरळ चेंडू टटोला कव्हरच्या रिझनला आपलं खातं उघडलं गेलं. 1 धाव बघायला मिळत. 9 धावा या फलकावर लागल्यात. 12 धावा फक्त विजयासाठी आहेत. पण ज्या पद्धतीने 12 धावा काढण्यासाठी संघ झिजवलाय निश्चितच आरसी संघाचं मनापासून दादानगर हवेली आरसी संघ काबिल तारीफ मैं आपकी करूंगा. जिस तरह से गेंदबाज आपने की है ऐसे लग रहा है कि 12 ओवर आसानी के साथ बनाए हैं और तीसरी ओवर अगर भी चल रहे हैं. अभी 3 रन बनाना है 9 गेंदों में. 9 चेंडू 3 धावाची आवश्यकता. गुड बॉलिंग काय क्लास दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. अभी भी गेंदे बचे है 8 रन चाहिए 3. 8 चेंडू 3 धावा. श्रद्धांजलि चषक आपण बघत आहात. जो हमसे छोड़ के गए हैं इनकी याद रखने के लिए यहाँ पे श्रद्धांजलि चषक ऑर्गेनाइजेशन किया है तारापुर की टीम ने. आपण जेवढं कौतुक करावं तारापूर टीमचं एवढं कमीच. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
ओहो बॅकफुटला गेलाय, चेंडू हुक केलाय, चेंडूच्या पाठीमागे आणि गडी बाद. इथे बागी बघा कशा पद्धतीने विकेट घेतले जाते. ह्याला म्हटलं जात आहे कॉम्पिटिशन, ह्याला म्हटलं जाते जिंकण्याची जिद्द असायला लागते माणसामध्ये. मैंने पहले भी बोला कि 12 रन काफी अच्छे रन है, क्योंकि ये भी बड़ी टीम है, जान नहीं तोड़ेंगे, हथेली पे रहेंगे तो और भी जिएंगे. इस सबसे बढ़िया गेंदबाजी, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी. अभी बचे हुए 7 गेंदों में बचाने हैं 3 रन. 7 चेंडू 3 धावा. आता बाकी तुम्हाला मॅन इन फॉर्म अतुल जाधव नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. जिथे अतुल जाधव नावाचा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 7 चेंडू 3 धावा. पण ज्या पद्धतीने झुंज दिलाय दादरा नगर हवेली आरसीबी, काबिल तारीफ. बढ़िया फाइटिंग स्कोर आपने नहीं बनाया, मगर बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ओहो हो हो बॅकफुटला गेलाय, चेंडूला केलाय पूल आणि चेंडू जातो पॉवरफुल 4 धावा. आणि अशा पद्धतीने सामना विजयी केलाय. विजयी स्ट्रोक बघायला मिळतो. पण मगर मैं काबिल तारीफ करूंगा डीजे थांबा, जिस तरफ से आपने गेंदबाजी की है, अंतिम क्षणों तक खेलते रहे. ऐसे ही क्रिकेट होनी चाहिए. क्रम कितने बनो, जीतने की कोशिश करनी चाहिए. और दादरा नगर हवेली अगर आप हारे हैं तो भी सबका दिल जीत के गए हैं. आपण या आपल्या कर्णधाराने आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. आपण सन्मान चिन्हासाठी यायचे. ओके, ह्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजे चेतन मोहिते. 1 धाव आणि 2 गडी बाद केल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. दादरा नगर हवेली, आप आइए, आपके कैप्टन, आपको माना दिया जाएगा, सम्मान किया जाएगा इस ट्रॉफी से. आदरणीय सुरेश मोचे साहेब या, आपल्याकडून टी शर्ट आणि सामनावीर पुरस्कार द्यायचे आहे. सुरेश मोचे साहेब आपण या, आपण देणार आहोत. आणि जगदीश जाधव यांच्याकडनं टी शर्ट प्रदान केलं जाईल. या सुरेश मोचे साहेब आणि जगदीश जाधव साहेब या.